पुण्यात पुन्हा विवाहित महिलेची आत्महत्या झाल्याची घटना समोर आली आहे। लग्नानंतर केवळ 8 महिन्यात विवाहितेनं टोकाचं पाऊल उचललंय। लोणीकंद परिसरातील ही घटना असून वैष्णवी जामकर असं मृत विवाहितेचं नाव आहे। सासरच्या लोकांकडून छळ आणि सततच्या पैशाच्या मागणीला कंटाळून वैष्णवी जामकरनं आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी सासू सासरा आणि पतीविरोधात लोणीकंद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले पुण्याचे प्रतिनिधी सागर आव्हाड। सागर, आपण बघतोय पुण्यामधल्या आणखी एका वैष्णवीचा बळी गेलाय, काय अधिकची माहिती आहे? नक्की आपण जर पाहिलं तर पुण्यातील लोणीकंद परिसरातील घटना आहे आणि लोणीकंद पोलिसांनी सासू सासरे आणि नवरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना अटकही होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। माहेरून पैसे आणि त्याचबरोबर मानसिक त्रास जो आहे तो वैष्णवीला दिला जात होता। या संदर्भात तिने आत्महत्या केलेली आहे आणि पुढील तपास जो आहे तो आता पुणे पोलिसांनी सुरू केला आहे। नक्कीच, धन्यवाद दिलेल्या अधिक माहितीबद्दल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।